13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून निर्घुण हत्या, हमाल नेत्याच्या नातवाचा मृत्यू, शहरात खळबळ। सांगली शहरातील अभयनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत 13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत मुलाचे नाव वेदांत बंडगर असे असून तो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हमाल पंचायत पतपेढीचे सभापती बाळासाहेब बंडगर यांचा नातू तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा होता। मिळालेल्या माहितीनुसार अभयनगर येथील राहत्या घरी वेदांत बंडगर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्यात वेदांतच्या उजव्या डोळ्याजवळ गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। हल्लेखोरांची संख्या 4 ते 5 असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्यांनी अत्यंत थंड डोक्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केला। या घटनेमुळे अभयनगर परिसरासह संपूर्ण सांगली शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येते। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं। पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। सर, ह्या घटनेमध्ये काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।